अगदी पहिल्यांदाच जरी करत असाल तरी सुद्धा परफेक्ट बनणारे, तोंडात टाकताच विरघळणारे, कापसासारखे मऊसूत असे बिना पाकाचे रवा लाडू कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत. रव्याचे लाडू खाण्यासाठी सर्वांनाच आवडतात, परंतु पाक बिघडण्याचं टेन्शन येतं. तर त्यामुळेच आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने झटपट बनून तयार होणारे बिना पाकाचे रवा लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. जर चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात रवा लाडू करणार आहोत. त्यासाठी येथे अर्धा किलो बारीक रवा आपण घेतलेला आहे. आता अर्धा किलो रव्यासाठी आपण 125 ग्रॅम येथे साजूक तूप घेतलेलं आहे. आता साजूक तूप 2 ते 3 चमचे कढईमध्ये छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आता तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये हा रवा आपल्याला थोडा थोडा करून टाकून घ्यायचा आहे. आता रवा घेताना आपण हा बारीक रवा घेतलेला आहे. आपल्याकडे जर जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घेतला तरी सुद्धा चालणार आहे. आता तूप कडकडीत गरम असल्यामुळे रवा टाकला की लगेचच हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण जेवढं तूप घेतलेलं आहे ते सर्व एकदम न टाकता थोडं थोडं करून यामध्ये टाकणार आहोत. हे बघा, एक 5 ते 7 मिनिटं आपण रवा छान असा भाजून घेतला. पुन्हा यामध्ये 2 ते 3 चमचे आपण साजूक तूप टाकून घेतलेलं आहे. ही स्टेप आपल्याला करून घ्यायची आहे, रिपीट करायची आहे. तर आपल्याला येथे रवा भाजण्यासाठी 20 ते 25 मिनिटाचा वेळ लागणार आहे. आपण जेवढा छान असा रवा भाजून घेऊ तेवढेच आपले लाडू टेस्टी, चवदार असे होतात. आता रव्याचा फारही आपल्याला कलर चेंज करायचा नाहीये, फक्त सुगंध सुटेपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. आता 25 मिनिटांनंतर रवा भाजून झाला की यामध्येच आपण रव्याच्या अर्धी म्हणजे पाव किलो साखर टाकून घेणार आहोत. आता ही साखर सुद्धा मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे, म्हणजे पिठी साखर करून नंतर यामध्ये आपल्याला मिक्स करून ठेवायची आहे. आता गॅस मी पूर्णपणे बंद केलेला आहे. गॅस बंद करूनच आपल्याला ही साखर रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता ही 5 ते 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवलेलं होतं मिश्रण. आता पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता जे थंड झालेलं आपलं मिश्रण आहे रव्याचं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता या स्टेपमुळे ना आपले रव्याचे लाडू अगदी पेढ्यासारखे मऊसूत असे होणार आहे. यामध्ये 3 ते 4 वेलची आणि थोडंसं अर्धा चमचा आपण तूप टाकून याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला. मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे फिरवायचं आहे, म्हणजे हा रवा आणि साखर अतिशय सॉफ्ट असं बनतं आणि लाडू आपले अगदी मऊसूत असे तयार होतात. आता थोडं थोडं करून सर्व मिश्रण आपल्याला अशाच पद्धतीने मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता आपण बघू शकतात लगेचच ह्याचे लाडू वळतात. आता पुन्हा आपण थोडंसं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घेणार आहोत. थोडंसं प्रत्येक वेळेला थोडं थोडं करून यामध्ये आपण साजूक तूप टाकून घेतलेलं आहे. छान असं आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे आणि वेलचीमुळे अतिशय छान याचा सुगंध सुद्धा सुटलेला आहे. आता थोडं थोडं करून सर्व आपलं मिश्रण बारीक झालं की यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकले तरी सुद्धा चालेल, नाही टाकले तरी सुद्धा चालणार आहे. हे बघा, आता अगदी सहज आपले लाडू वळता आहेत. त्यापूर्वी यामध्ये मी 2 चमचे पिस्त्याचे काप यामध्ये टाकून घेणार आहे. आपल्याला आवडत असतील तर काजू, बदाम, मनुके यामध्ये टाकले तरी सुद्धा चालू शकेल. आता एक एक करून अशा पद्धतीने आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. हे बघा, अगदी झटपट लाडू वळता आहेत न तुटता आणि पाक न केल्यामुळे तयार केलेले लाडू आहेत हे 10 ते 15 दिवस आरामात टिकतात. बाहेरगावी जाण्यासाठी किंवा नेण्यासाठी सुद्धा हे आपण झटपट लाडू तयार करू शकतो. एक एक करून सर्व लाडू आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत. तर आज
आपण अर्धा किलोचे लाडू तयार केलेले आहेत. 1 किलोचे करायचे असेल तर ह्याच्या दुप्पट एवढं प्रमाण घ्यायचं आहे. आता सर्व लाडू आपण बघू शकतात आपले बनून तयार झालेले आहे. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजेच असे येणारे छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. सोबतच पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.